जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इयत्ता दुसरीच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी नवनाथ विष्णू सांगळे सर स्वागत करतो. आज आपण भाषा या विषयातील एक कविता बघणार आहोत. काय आहे कविता? चला तर मग बघूया. आहेत का सर्व रेडी? चला सर्वांनी व्यवस्थित बसा. बसले का सर्व व्यवस्थित? काय आहे कविता ती आपण बघूया. चला तर मग कविता काय आहे ती आता आपण बघत आहोत. बघा मग. कवितेचं नाव आहे हिवाळा. आपल्या पाठ्यपुस्तकातला 18वा घटक आहे हिवाळा. मग काय आहे हिवाळा ते अगोदर आपण समजून घेऊया. भारतामध्ये 3 ऋतू आहेत महत्वाचे. पावसाळा, अजून कोण सांगतं बघा. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. 4 महिन्याचे हे ऋतू असतात. साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असतो पावसाळा. माझ्या मागे म्हणा बरं. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात असतो पावसाळा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात असतो हिवाळा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात असतो उन्हाळा. मग काय असतं या ऋतूंमध्ये? पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊस पडतो. हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजते, है की नाही? आणि उन्हाळ्यामध्ये ऊन लागतं. मग आजची जी कविता आहे ती आहे हिवाळा. आपल्याला हे तिन्ही ऋतू आवडत असतात. काहींना पावसाळा आवडतो. रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये ओलं होणे, पाऊस चालू असताना गरम गरम भजे खाणे, पावसाळ्यामध्ये शेती, जमीन न्हाऊन निघतात. सगळीकडे हिरवगार पीक असतं. डोळ्याला शांतता देणारं आणि प्रसन्न वातावरण हे पावसाळ्यात असतं. म्हणून काहींना पावसाळा आवडतो, काहींना हिवाळा आवडतो. गोड, छान अशी गुलाबी थंडी काहींना आवडते. आणि या थंडीमध्ये निसर्गाने सुद्धा आपलं रूप पालटलेलं असतं. सर्वीकडे गार हवा, शेतामध्ये पिकं बहरास आलेली असतात. म्हणून हिवाळासुद्धा काही लोकांना आवडतो. काही लोकांना उन्हाळा आवडतो. कारण उन्हाळ्यामध्ये पावसासारखी चिकचिक नसते, चिखल नसतो. हिवाळ्यासारखी थंडी वाजत नाही. उन्हाळ्यामध्ये छानसं ऊन पडलेलं असतं आणि काही लोकांना हा उन्हाळा आवडतो. मग आज आपल्या कवितेचे जे कवी आहेत, काय नाव आहे बघा बरं त्या कवितेचं? त्या कवीचं नाव आहे अनंत कांबळे. आता बघा, यापूर्वीच आपला विषय झालेला आहे. जर कविता लिहिणारा पुरुष असेल तर त्यांना म्हणायचं कवी, आणि जर कविता लिहिणारी महिला असेल तर तिला म्हणायचं कवयित्री. आता हिवाळा जी कविता आहे ना ती अनंत कांबळे यांनी लिहिलेली आहे. म्हणजे ते पुरुष आहे. म्हणून कवी अनंत कांबळे यांनी आपल्यासाठी हिवाळा ही कविता लिहिली आहे. मग हिवाळ्यात काय काय गमती जमती घडतात, निसर्गामध्ये काय काय बदल होतात, हे या कवितेतून अतिशय सुंदर आणि अप्रतिमरित्या अनंत कांबळे यांनी सांगितले आहे. चला तर मग आपण अनंत कांबळे यांनी लिहिलेली आणि आपल्याला अभ्यासासाठी असलेली हिवाळा ही कविता म्हणूया. मी पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या मागे म्हणा. आहे का सर्व तयार? चला मग. कवितेचं नाव आहे हिवाळा. ऐकू या, गाऊया. ऐकायची पण आहे आणि म्हणायची पण आहे. करायची सुरुवात. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे, थोडं मोठ्याने म्हणायचे, मला इथे ऐकू आलं पाहिजे. व्यवस्थित म्हणा. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे, शेकत बसलेत डोंगर निळे. छान आहे की नाही कविता? चला तर मग पुन्हा एकदा म्हणू आपण. सर्वांनी म्हणायचे, कंटाळा करायचा नाही. व्यवस्थित बसा. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे,
शेकत बसलेत डोंगर निळे. उंच आभाळात रंगत जुळे. तळ्यात संत धुके विरघळे. म्हणताय ना सर्व. पुढचं पुढचं कडवं म्हणूया आपण हा. झाडावर डुलतात पिवळी पिवळी फुले. उसाला लागलेत लांब लांब तुरे. पुढचं कडवं. ऊस अन शेंगा चिंचानी बोरे. पेरूही पिकुनी झालेत पिवळे. थंडीचा वारा पोटभर चारा. उंडारतो चौखुर गाईचा गोरा. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे. शेकत बसलेत डोंगर निळे. अशी ही सुंदर कविता आपल्याला अनंत कांबळे यांनी दिलेली आहे. मग ही कविता आपण आता समजून घेणार आहोत. काय म्हणतात अनंत कांबळे बघा. डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे. डोंगर, आता आपण डोंगर बघितलेली बघा. या चित्रामध्ये दिसणारे जे डोंगर आहेत ते कोणत्या रंगाचे आहे बघा बरं. निळसळ जांभळ्या रंगाचे आहे, बरं की नाही. आपण शक्यतो डोंगर हिरवे हिरवे गार करतो, बरं की नाही, चित्र काढतो तेव्हा. पण इथे मात्र डोंगर कसे आहेत, निळसर आहेत, जांभळे आहेत. शक्यतो डोंगर याच रंगाचे दिसतात, पण आपण चित्रामध्ये नेहमी हिरवे डोंगर काढतो असतो. मग बघा, डोंगराच्या पलीकडे. डोंगर तर आपल्याला माहिती आहे, आपल्या गावाच्या शेजारी सुद्धा डोंगर आहे, बरोबर की नाही. आणि कोणता डोंगर आहे आपल्या गावाच्या शेजारी सांगा बरं. कोणता डोंगर आहे, बरोबर की नाही. पाटोळ्याच्या शेजारी आणि आपल्या गावाच्या शेजारी डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. सांगाल ना. मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही मला सांगायचं आहे. मग डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे. पलीकडे म्हणजे त्या बाजूला, पलीकडे म्हणजे त्या बाजूला, अलीकडे म्हणजे ह्या बाजूला, बरोबर. अलीकडे म्हणजे ह्या बाजूला, पलीकडे म्हणजे त्या वस्तूच्या त्या बाजूला, तिकडच्या साईडला, बरोबर. मग बघा, कवी म्हणतोय की दूर डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळत आहे. मग खरंच शेकोटी जळते का, तर नाही. डोंगरामधून सकाळी सकाळी सूर्य उगवत आहे आणि त्या सूर्याचे किरण हे लालसर आणि पिवळसर आहेत. जसं शेकोटीचा जाळ असतो की नाही, लालसर असतो, पिवळसर असतो, त्याप्रमाणे डोंगराच्या पाठीमागून पलीकडून जो उगवणारा सूर्य आहे तो कसा दिसत आहे, शेकोटी पेटवल्यासारखा दिसत आहे. शेकोटीतून जसे जाळ निघतात लालसर पिवळ्या रंगाचा, तसा जाळ सूर्याच्या किरणातून दिसत आहे. म्हणून कवी म्हणताय अनंत कांबळेजी की डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळत आहे. जळणे म्हणजे पेटणे. आणि अजून काय झालं बघा, शेकत बसलेत डोंगर निळे. नुसती शेकोटी नाही पेटलेली, तर आपण जसं थंडी वाजल्यानंतर मळ्यामध्ये, रानामध्ये, घराच्या समोर, गावामध्ये, रस्त्याच्या कडेला जो काही कचरा असतो, जो काही जाळण्यासारख्या वस्तू असतात, ज्या टाकाऊ असतात, त्याची शेकोटी बनवतो, बरं की. आणि आपण जसं थंडी जावं म्हणून शेकोटीवर शेकतो, तसंच
निळे डोंगर या शेकोटी शेजारी बसून शेकत आहे. म्हणून कवी म्हणतायत, डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळे, शेकत बसले डोंगर निळे. की ते डोंगर काय करत आहेत, शेकत आहेत. पुढे काय घडलंय बघा बरं का. निसर्गामध्ये होणारा बदल एक वेगळ्या आणि अप्रतिम भाषेत मांडण्याचा सुंदर प्रयत्न कवीने केला आहे आणि तो अतिशय सुंदर जमला आहे बघा. उंच आभाळात रंगत जुळे. उंच आभाळात जर तुम्ही रंग बघितला सकाळी सकाळी तर अतिशय सुंदर असं रंग आपल्याला दिसतो. आणि त्या रंगत जुळे म्हणजे काय, मजा येत आहे. हे सगळं वातावरण पाहून जे उंच आभाळात चित्र निर्माण होतंय की डोंगर आहे, डोंगरामागून सूर्य उगवतोय आणि सूर्याचा जो प्रकाश आहे तांबूस, लालसर, पिवळा, यामुळे अतिशय छान रंगत जुळलेले आहे, मजा येत आहे. पुढे बघा. तळ्यात संत धुके विरघळे. आपल्या शेजारी जर बंधारा असेल, तळं असेल, नदी असेल, तिथं जर तुम्ही बघितलं तर तळ्यावर धुकं असतं. धुकं आपण पाहिलेलं असेल बघा, थोडंसं सफेद राखाडी रंगाचं असतं आणि जणू काही ढगच खाली उतरले आहेत असं आपल्याला वाटतं. आणि जसं सूर्य वर येतो तसं ते धुकं हळूहळू कमी होत जातं, विरघळतं. बर्फ पाहिलाय का, बर्फ कसा हळूहळू हळू विरघळतो. बर्फ नसेल पाहिला तर बघा, आई कधी कधी कढईमध्ये तूप टाकते आणि ते तूप एकदा कढईत सोडल्यानंतर जशी जशी त्याला उष्णता लागते तसं ते तूप काय होतं, विरघळायला लागतं. अगदी तसं तळ्यात पसरलेलं जे धुकं आहे ते सुद्धा काय होतंय, सूर्याच्या किरणांनी, सूर्याच्या उष्णतेने ते विरघळत आहे. अजून बघा कवी काय म्हणताय. झाडावर डोलतात पिवळी पिवळी फुले. बघा, तुम्ही जर चित्राचं निरीक्षण केलं ना तर तुम्हाला त्या चित्रामध्ये पिवळ्या पिवळ्या रंगाची फुलं दिसत असते. या ऋतूमध्ये बऱ्याचशा झाडांना फुलं येतात आणि ते फुलं, तो प्रसंग पाहून मन कसं सुंदर आणि प्रसन्न होतं. म्हणून कवी म्हणतात, झाडावर डुलतायत आनंदाने. तुम्हाला कसा आनंद झाला, तुम्ही डुलतात, नाचतात, उड्या मारतात, तशी फुलांना आनंद झाल्यानंतर फुलं सुद्धा झाडावर काय करतात, डुलतात. ऊसाला लागले लांब लांब तुरे. बघा, ऊस माहिती तुम्हाला, काय बनतं रे ऊसापासून, सांगा बरं. बरोबर, साखर बनते. अजून काय बनतं रे, बरोबर, गूळ बनतो. आणि ऊसाचा आपण रस सुद्धा बनवतो. आपल्या गावातल्या ग्रामस्थांची, सिन्नर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी आपल्याला ऊसाच्या रसाची दुकानं पाहायला भेटतील. ऊसाचा रस आणि आपलं गाव हे अगदी जवळचं नातं आहे, बरोबर. मग ऊसाला लागलेत लांब लांब तुरे, बरोबर. तुरा तुम्ही पाहिलेला असेल, झाडाच्या वरच्या बाजूला कापसासारखा थोडासा, त्याच्यात गहू असेल तर गव्हाचा तुरा असतो, ऊसाचा तुरा असतो. तर हे तुरे आपण बघितलेले आहेत. पुढे बघा काय झालंय. ऊस अन शेंगा चिंचानी बोरे. ऊस पाहिलेला आहे तुम्ही, बरोबर. शेंगा पाहिल्या का, शेंगा ज्याच्यामध्ये शेंगदाणे असतात, बरोबर. भुईमुगाच्या शेंगा असतात, त्या सुद्धा याच वेळेस येतात. चिंच कोणाला आवडत नाही. चिंच नुसतं म्हटल्यानंतर सुद्धा आपल्या तोंडात पाणी येतं, आहे की नाही. अशी ह्या चिंच पदार्थामध्ये काय आहे, ताकद आहे. सगळ्यांच्या आवडतीचे हे पदार्थ आहे. आणि बोरे, बरोबर. ऊस, शेंगा, चिंचा, बोरे, पेरू हा असतो रानमेवा. निसर्गाने माणसाला दिलेला हा खाऊ असतो, मेवा असतो. ज्या ज्या सीझनमध्ये जे जे फळ येतील, ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे फळ येतात, ती फळं खाणं हे तब्येतीला, आरोग्याला उत्तम असतं. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपला देशच असा आहे, आपलं राज्यच असं आहे की आपल्या राज्यामध्ये प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळी फळं आपल्याला खायला मिळतात, चाखायला मिळतात, त्याचा आनंद घेता येतो. मग या हिवाळ्यामध्ये ऊस, शेंगा, चिंचा,
बोर, पेरू यासारखे पदार्थ आपल्याला खायला मिळतात. आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत उद्या, बरोबर? सगळेच करतो. मग मकर संक्रांतीचा सण जेव्हा साजरा करतो ना, तेव्हा घरामध्ये छोटी छोटी मडके आलेले असतात. बघा, तुम्ही उद्या बघा, घरामध्ये अशी छोटी छोटी मडके असतात. ती मडके पाटावर मांडली जातात आणि त्या मडक्यामध्ये काय काय टाकलं जातं माहिती आहे? गव्हाची ओंबी, उसाचं उसाचं कांड, बोर, हरभऱ्याची दाणे, अशा प्रकारे शेतात पिकणारा जो मेवा आहे, शेतातून जमिनीने आपल्याला जो दिलेला प्रसाद आहे, त्याची आपण पूजा करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी. उद्या तुमचं काम आहे. आता उद्या तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात त्या छोट्या मडक्यामध्ये तुम्ही काय काय टाकलं होतं? ऊस टाकला होता का? बोरं टाकली होती का? हरभरे टाकले होते का? गव्हाची उंबी टाकली होती का? हे मात्र नक्की सांगायचं. आता बघा, कविता हिवाळ्यात आहे. आता सुद्धा हिवाळा चालू आहे आणि बरोबर आपल्याला आता बघायला मिळणार आहे ऊस, शेंगा, चिंचा, बोर, पेरू यासारखे फळं तुम्हाला आसपास बघायला मिळतील. मग बघा, कवी काय म्हणतो? पेरू ही पिकुनी झालेत पिवळे, ऊस, शेंगा, चिंचा, बोरे आणि पेरू सुद्धा काय झालेत? पिकून रेडी झाले आहेत. हे सगळं तयार झाले आहेत. तुम्ही ते काय करा? खायला या. पुढे बघा काय? थंडीचा वारा, पोटभर चारा. आता ऊस, शेंगा, चिंचा, बोर, पेरू हे झालं माणसासाठी. मग जे आपले पाळीव प्राणी आहेत, गाय, बैल, शेळी, मेंढी, म्हैस, जी प्राणी आपण पाळतो त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळतं, वेगवेगळा उपयोग होतो. मग ह्या प्राण्यांसाठी काय आहे बघा? थंडीचा वारा, पोटभर चारा. थंडीच्या दिवसात प्राण्यांना मात्र पोटभर चारा मिळतो. त्याचं कारण असं आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडल्यामुळे चारा मिळत नाही. चाऱ्यासाठी प्राण्यांना आणि शेतकऱ्यांना वणवण फिरावं लागतं. मग प्राण्यांना का वणवण फिरावं लागतं? पोट भरण्यासाठी. आणि शेतकऱ्यांना का वणवण फिरावं लागतं? की आपल्या घरी जे प्राणी आहेत, जे आपली सेवा करतात, आपल्याला दूध देतात, आपल्या शेतामध्ये कामाला मदत करतात, अशा प्राण्यांना पोटभर चारा मिळावा यासाठी मात्र शेतकरी प्रयत्नात असतो. आणि हिवाळा असा सीझन असतो की हिवाळ्यामध्ये माणसांना आणि प्राण्यांना पोटभर खायला मिळतं. मग थंडीचा वारा, पोटभर चारा, उंडारतो चौखुर गायीचा गोरा. बघा, इथे चित्रामध्ये दिलाय बघा, सफेद रंगाचा दिसतोय का? मग या आनंदामध्ये आपल्या गायीचा जो गोरा असतो, गायीचं जे छोटं पिल्लू असतं त्याला गोरा म्हणतात, बरोबर? तुमच्या घरी सुद्धा असेल बघा. असेल तुमच्या घरी जर गोरा असेल तर त्याचा फोटो काढून आपल्या ग्रुपवर पाठवायचा. नक्की तुमच्या घरी, तुमच्या शेजारी जिथे कुठे गोरा असेल त्या गोऱ्याबरोबर तुमचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा. मी बघणार आहे कोण कोण गोऱ्याबरोबर फोटो काढून पाठवणार आहे. मग अनंत कांबळे यांनी जी लिहिलेली कविता आहे हिवाळा, अतिशय सुंदर अशी जी कविता आहे, ही कविता आपण बघितलेली आहे. निसर्गाचं सुंदर आणि अप्रतिम असं वर्णन साध्या सोप्या भाषेत मांडण्याची ताकद या कवींमध्ये आपल्याला दिसते आणि म्हणूनच ही कविता आपल्याला म्हणावीशी वाटते. कविता तुम्ही माझ्या मागे म्हटलाच, पण आता तुम्ही ही कविता पाठसुद्धा करायची आहे आणि ही कविता म्हणत असतानाचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. पाठवणार ना सगळे? नक्कीच मी तुमची कवितेची वाट बघणार आहोत. यानंतर आपण पाठाखालचा स्वाध्याय बघणार आहोत. बघा काय आहे स्वाध्याय. वर्ग कार्य. कविता वाचा, जोड्या जुळून पाटीवर लिहा. आता आपल्याकडे पाटी तर नाही आहे, पण वही आहे. मग बघा, आपण जोड्या लावूया. जोड्या लावूया म्हणण्यापेक्षा ना तुम्हाला ती जोडी पटकन सांगेल बघा. डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी. डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी. सांगा बरं काय? बरोबर, छान. कोणी सांगितलं रे? उगवता सूर्य. डोंगराच्या पलीकडे जो सूर्य उगवत आहे त्याला कवीने काय म्हटलं आहे? शेकोटी. धुक्यामुळे निळसर दिसणारे. मग धुक्यामुळे निळसर काय दिसले सांगा बरं? बरोबर, काय दिसले? डोंगर. डोंगराचा रंग कसा आहे?
निळा आहे. तळ्यात विरघळणारे, बघा तळ्यात काय विरघळलं होतं मी सांगितलं होतं. कढईत जसं तूप सोडल्यानंतर विरघळतं तसं तळ्यामध्ये काय विरघळत होतं? सूर्याच्या उष्णतेमुळे, बरोबर, धुके. झाडावर डुलणारी, मग झाडावर आनंदाने कोण डुलतंय? बरोबर, फुलं. पण कोणत्या रंगाची? बरोबर, पिवळी फुले. पिकून पिवळे झालेले, काय झाले पिकून पिवळे? बरोबर, पेरू. मग याच्यात जोड्या लावायच्या, याचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवर पाठवायचा. शेवटच्या अक्षरांचा उच्चार सारखा असणारा कवितेतील शब्दांच्या जोड्या शोधून पाटीवर लिहा. शेवटचं अक्षर सारखं पाहिजे, हा लक्षात घ्या. शेवटचं अक्षर काय पाहिजे? सारखं पाहिजे. मग कविता जर आपण बघितली तर त्या कवितेमध्ये आपल्या लक्षात येईल की शेवटचे अक्षर सारखे आहेत. मग कोणते? बघा, जळे निळे, बरोबर, सापडला. जळे निळे. जुळे विरघळे, बरोबर. पुढे बघा, अजून काय आहे रे, दिसतंय का? वारा चारा. या प्रकारे यमक जुळणारे शेवटचे शब्द सारखे असणारे आपल्याला शब्द शोधायचे आहेत. सारखा उच्चार असलेले शब्द. मग तुम्ही ती शब्द शोधायची, वहीत लिहायची. सोपं स्वाध्याय आहे. पुढे बघा, खेळूया शब्दांशी. तुमच्या शिक्षकाच्या मदतीने रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. मग बघा, आपल्याकडे शब्दचक्र दिलेलं आहे. मध्ये कोणता अक्षर आहे सांगा बरं? बरोबर, ते. त्यांनी एक उदाहरण दिलं, ते पुस्तक, बरोबर. अजून काय होईल रे? थोडा विचार करायचा. ते पुस्तक, ते घर, बरोबर, ते झाड. इथे का लक्षात? ते पुस्तक, ते झाड, ते घर, बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला पालकांच्या मदतीने हे शब्दचक्र पूर्ण करायचं आहे. मी तर तुम्हाला सांगू शकतो, बरोबर की नाही, पण तुम्ही ते पूर्ण करायचे. ते विमान, ते फुलपाखरू, बरं की नाही. अशा प्रकारे जमेल ना? नक्की जमेल. हा शब्दचक्र पूर्ण करून पाठवायचा आहे. पुढे बघा, दुसरं शब्दचक्र आहे, हा आंबा. हा प्रत्यय जोडून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. हा आंबा, बरोबर. नंतर हा मोबाईल, बरोबर ना. अजून सांगा बरं, हा चिक्कू, हा पेन, बरोबर, हा मुलगा. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रत्यय जोडून आणि ते प्रत्यय जोडून छोटी वाक्य बनवायची आहे. पुढे बघा, एक वाक्य आहे. ते वाक्य आपल्याला जागजागी तोडायचं आहे, अलग करायचं आहे आणि अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहे. बघा, मग मासा, लक्ष ठेवा, मासा, पाल, कलाटणे, मोर, जाई, सरबत, घेवडा, पतंग, विमान, थवा, किलबिल. असे शब्द तुम्ही योग्य जागी जर व्यवस्थित अलग केले तर तुम्हाला या ओळीमध्ये बरेचसे शब्द भेटतील. पुन्हा एकदा ऐका, बोट ठेवा. मासा, पालक, लाटणे, मोर, जाई, सरबत, घेवडा, पतंग, विमान, थवा, किलबिल. माझ्या मागे म्हणा परत. आता पुन्हा नाही सांगणार. मासा, पालक, लाटणे, मोर, सरबत, घेवडा, पतंग, विमान, थवा, किलबिल. हे जेवढे शब्द आहेत तेवढे शब्द आपण वहीत लिहायचे आहेत. पुढे बघा, कविता पूर्ण करा. आता आपल्याला कवी व्हायचं आहे. जसं अनंत कांबळे यांनी कविता बनवली की नाही, तशी आपण सुद्धा कविता बनवायची. बघा बरं का. आकाश होते निळे निळे, आकाश होते निळे निळे, ढग आले, सांगा बरं. बरोबर, आकाश होते निळे निळे, ढग आले काळे काळे. शेवटचा शब्द, शेवटचा उच्चार सारखा आला पाहिजे. बघा,
आकाश होते निळे निळे, ढग आले काळे काळे. पुढे बघा, वारा सुटला सो सो. वारा कसा सुटला? सो सो. मग पाऊस आला, बरोबर, धो धो. मग कविता कशी झाली? आकाश होते निळे निळे, ढग आले काळे काळे, वारा सुटला सो सो, पाऊस आला धो धो. अशी छानशी कविता आपण सुद्धा तयार केली आहे. उत्तम सराव केला, चांगलं वाचन केलं, आपल्याला सुद्धा कविता करता येऊ शकते. मग अशा प्रकारे आपण कवी अनंत कांबळे यांनी आपल्यासाठी लिहिलेली जी कविता होती हिवाळा, ही आपण तालासुरात म्हटली, समजून घेतली आणि पाठाखालचं जे वर्गकार्य आहे ते सुद्धा समजून घेतलं. मग तुम्ही काय करायचंय? कविता म्हणून दाखवायची आणि पाठाखालचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय वहीत लिहून त्याचा फोटो टाकायचा आहे. जमेल ना? नक्की जमेल. आणि हे जे शब्द आहेत ते शब्द सुद्धा व्यवस्थित लिहायचे आहेत. पुढचा घटक आहे आपला, पुढचा विषय आहे इंग्रजी. बरोबर. इंग्रजीमध्ये आता आपण बघणार आहोत 3.2 ॲक्टिव्हिटी टाईम. 3.2 ॲक्टिव्हिटी टाईम म्हणजे कृती करण्याची वेळ, उपक्रम करण्याची वेळ. बघा, लिसन, टेल अँड शो. लिसन, लिसन म्हणजे ऐका. बघा तिथे स्माइली आहे, ती पण करते बघा, ऐका. टेल म्हणा, टेल म्हणा. आणि शो दाखवा. शो म्हणजे दाखवणे. मग आता आपण म्हणतो बघा, शो युअर राईट हँड, लगेच तुम्ही हात दाखवता, असं की त्याप्रमाणे. मग बघा इथे एक चित्र आहे. कुठलं चित्र आहे कोण सांगतं बरं? बरोबर, कुठलं चित्र आहे? वर्गातलं. मग वर्गाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? छान. कोणी सांगितलं रे? बरोबर, शाब्बास. क्लासरूम. काय म्हणतात? क्लासरूम. आता ज्याला माहित होतं त्यांनी सांगितलं, ज्याला माहित नव्हतं त्यांनी लक्षात ठेवा, वर्गाला काय म्हणतात? क्लासरूम. काय काय दिसतंय बघा बरं वस्तू, सांगा बरं. बरोबर, काय आहे? फळा. फळ्याला म्हणतात ब्लॅकबोर्ड. अजून काय दिसतंय? घड्याळ. घड्याळाला म्हणतात वॉच. बरोबर. अजून काय आहे बरं? डस्टबिन. बघा सफेद रंगाची डस्टबिन आहे कोपऱ्यामध्ये. छान. अजून काय दिसतंय? विद्यार्थी. विद्यार्थी म्हणजे स्टुडंट. विद्यार्थी म्हणजे काय? स्टुडंट. तुम्ही जे शाळेत जाणारी मुलं असतात त्यांना स्टुडंट म्हणतात. बघा चष्म्यावाली काय आहेत रे? टीचर. बरोबर, आपण सर किंवा टीचर म्हणतो. त्यांच्या शेजारी काय आहे बघा बसण्यासाठी? चेअर. बरोबर, बऱ्याच सगळ्या मुलांना सांगितलं चेअर. चेअरच्या पुढे काय आहे रे? बरोबर, काय आहे? टेबल. टेबलावर काय आहे बघा बरं? बुक आहे. बरं की नाही? अजून काय आहे? काही गर्ल आहेत, काही बॉय आहेत. बरोबर. मग हे काय करताय ते आपण बघूया. आपल्या जे टीचर आहेत त्यांच्या हातामध्ये कार्ड आहेत. फ्लॅश कार्ड किंवा शब्दपट्ट्या म्हणतो आपण त्याला. इंग्लिशमध्ये फ्लॅश कार्ड किंवा कार्ड म्हणतात. त्या कार्डवर काय असेल रे? सांगा बरं. बरोबर, काय आहेत? नाव आहे. मग आपले टीचर काय करताय? ते नाव वाचतात, ते नाव त्या स्टुडंटकडे देतात आणि त्यांनी ती चिठ्ठी बघायची आणि वर्गात ती वस्तू जिथे असेल तिथे ती चिठ्ठी नेऊन ठेवायची किंवा चिटकवायची. लक्षात घ्या बरं का. पुन्हा एकदा सांगतो. टीचर काय करताय? त्यांच्या हातात असणारं फ्लॅश कार्ड विद्यार्थ्यांकडे देतात, स्टुडंटकडे देतात. त्या स्टुडंटने ती चिठ्ठी बघायची, वाचायची आणि बरोबर वर्गात जिथे वस्तू असेल तिथे नेऊन ठेवायची. बरोबर. मग बघा, टीचर सेड. शिक्षक काय म्हणतात बघा. अमित, मोठं करतो थोडं. टीचर सेड. टीचर काय म्हणताय? अमित, कम हिअर, टेक धिस कार्ड अँड पुट इट द राईट प्लेस. टीचर सेड, अमित, कम हिअर, टेक धिस कार्ड अँड पुट इट इन द राईट प्लेस. बघा मग शिक्षक काय म्हणतात? अमित, कम हिअर, इकडे ये. कोणाला जर आपल्या जवळ बोलवायचं असेल ना तर म्हणायचं कम हिअर. पण आपल्यापेक्षा जर मोठे असतील तर त्यांना नुसतं कम हिअर नाही म्हणायचं. काय म्हणायचं? प्लीज कम हिअर सर. महिला असेल प्लीज कम हिअर मॅडम. मम्मी पप्पा असतील तर प्लीज कम हिअर पप्पा. अशा प्रकारे आपण कम हिअर हा शब्द दैनंदिन जीवनात वापरू शकतो. मग तुम्ही सुद्धा सुरुवात करायची. आता
तुमच्या जवळ जर कोणाला बोलवायचं असेल तर म्हणायचं, प्लीज कम हिअर मम्मी, प्लीज कम हिअर टीचर. बरोबर की नाही? मग बघा, अमित कम हिअर, शिक्षकांनी सांगितलं अमित इकडे ये. टेक धिस कार्ड, हे टेक म्हणजे घे, धिस म्हणजे हे, काय कर तू हे कार्ड घे. अँड म्हणजे आणि, बरोबर. पुट इट इन द राईट प्लेस, हे कार्ड घे. पुट म्हणजे ठेव, कुठे ठेव? राईट म्हणजे योग्य, बरोबर. प्लेस म्हणजे ठिकाण. हे कार्ड घे आणि योग्य ठिकाणी ठेव. लक्षात येते का? शिक्षक म्हटले अमित कम हिअर, इकडे ये. टेक म्हणजे घे, टेक दिस कार्ड अँड आणि पुट इट इन द राईट प्लेस, कार्ड घे आणि योग्य जागी ठेव. मग बघा, अमित इट सेज विंडो, आय केप्ट इट नियर द विंडो. अमितने कार्ड बघितलं, काय कार्ड होतं रे? विंडो. विंडो म्हणजे काय रे? बरोबर, विंडो म्हणजे खिडकी. मग अमितने ते कार्ड घेतलं आणि म्हटलं आय केप्ट नियर द विंडो, मी हे कार्ड खिडकीजवळ ठेवतो. मग त्याने ते कार्ड खिडकीजवळ ठेवलं. टीचर सेड व्हेरी गुड, टीचर सेड व्हेरी गुड. एखाद्या व्यक्तीने आपलं काम ऐकलं किंवा चांगलं काम केलं, अभ्यास केला, तर त्याला म्हणायचं व्हेरी गुड. काय म्हणायचं? व्हेरी गुड. एखाद्या व्यक्तीला शाबासकी देण्यासाठी व्हेरी गुड हा शब्द वापरला जातो. मग बघा, टीचर सेड व्हेरी गुड. अमित थँक्यू सर, थँक्यू टीचर. आपल्याला जर कोणी व्हेरी गुड म्हणलं, शाबासकी दिली, आपलं कौतुक केलं, तर आपण म्हणायचं थँक्यू. थँक्यू म्हणजे धन्यवाद. काय म्हणायचं? थँक्यू. मग हे मॅनर्स आहेत इंग्रजीमधील. मराठीमध्ये आपण त्याला शिष्टाचार म्हणतो, की आपण मराठी भाषा इंग्रजी भाषा वापरताना मात्र शिष्टाचार पाळले पाहिजे. प्लीज, थँक्यू यासारखे शब्द आपण दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे. पुढे बघा, टीचर सेड रोशन कम हिअर, वेअर इज द बोर्ड. टीचर सेड रोशन कम हिअर, वेअर इज द बोर्ड. सरांनी काय सांगितलं? रोशनला सांगितलं कम हिअर, इकडे ये. वेअर इज द बोर्ड, बोर्ड कुठे आहे? बघा, मग हा जो रोशन आहे, त्या रोशनला जवळ बोलवल्यानंतर रोशननी काय केले बघा, हिअर इट इज टीचर. बघा, इथे हा रोशन उभा आहे बघा, बोर्ड जवळ दिसतोय का? त्याच्या हातात कार्ड आहे आणि मग तो म्हणतो हिअर इज टीचर, इथे आहे बोर्ड. टीचर म्हटले गुड, गुड, व्हेरी गुड, नाईस, एक्सलंट. हे जे शब्द आहेत हे कौतुक करण्यासाठी, शाबासकी देण्यासाठी आहे. मग गुड, व्हेरी गुड, एक्सलंट यासारखे जे शब्द आहेत यामुळे शाबासकी दिली जाते. मग रोशन म्हणे थँक्यू टीचर. रोशननी शिक्षकांना सांगितलं की मी आपला आभारी आहे, धन्यवाद. मग हे काही शब्द ज्याप्रमाणे तयार केलेले होते शिक्षकांनी, त्यातले काही जे शब्द आहेत ते इथे दिलेले बघा. लुक अँड से, शब्द पहा आणि म्हणा. मग बघा, पहिला शब्द डस्टर, माझ्या मागे म्हणा, डस्टर. चेअर, डोअर, बेंच, टेबल, क्लॉक, कम्प्युटर. पुन्हा एकदा, डस्टर, चेअर, डोअर, बेंच, टेबल, क्लॉक, कम्प्युटर. शाबास, जमलं की नाही? अशा प्रकारे हा पाठ आहे. आता प्रश्न असा आहे की कोरोनामुळे शाळा तर बंद आहे, मग आता क्लासरूममध्ये कसं जायचं? आम्ही हा अभ्यास कसा करायचा? सर तुम्ही सांगा, बरं की नाही? असा प्रश्न पडेल. मग तुम्ही काय करायचं? क्लासरूममध्ये नाही जायचं. आपला हॉल असेल किंवा आपलं घर असेल, त्या घरामध्ये बसायचं. कागद घ्यायचा, जुन्या वहीचा कागद असेल जुन्या वहीचा कागद घ्या, कोरा कागद मिळाला कोरा कागद घ्या आणि आपल्या घरातल्या 5 वस्तूंची नावं इंग्रजीत लिहा. आपल्या घरातील किती वस्तूच्या? 5 वस्तूच्या नावं इंग्रजीत लिहा. मग डोअर लिहा, विंडो लिहा, टेबल लिहा, चेअर लिहा, टी व्ही, मोबाईल, बेड, बरं की नाही?
तर यासारखे नावं लिहा. किती लिहायची? फक्त 5. आणि ते नावं त्या ठिकाणी नेऊन त्याच्याजवळ ठेवायचे आणि याचा व्हिडिओ बनवायचा. लक्षात येते का? फक्त 5 नावं कार्डवर, वहीच्या पेजवर, जुनी वही असेल त्या वहीच्या पेजवर लिहायची, त्याची स्पेलिंग लिहायची, पालकांची मदत घ्यायची स्पेलिंग येत नसेल तर, आणि ते नाव त्या वस्तूजवळ ठेवायचं. एखाद्या शब्दाची स्पेलिंग येत नसेल, मला फोन करा, मी तुम्हाला त्या शब्दाची स्पेलिंग नक्की सांगेल. समजतंय? तर ही आहे आपली आजची ॲक्टिव्हिटी, की कोणत्याही घरातल्या 5 वस्तूंची नावं लिहायची आणि ती नावं पालकांनी सांगायचं की हे कार्ड घे आणि हे कार्ड ज्या वस्तूचे नाव आहे त्या वस्तूजवळ ठेव. मग आज आपण काय बघितलं? आज आपण अनंत कांबळे, कवी अनंत कांबळे यांनी जी लिहिलेली हिवाळा कविता आहे, ही कविता तालासुरात म्हटली, कविता समजून घेतली, कविता खालचे जे प्रश्न आहेत ते समजून घेतले. मराठीचा अभ्यास काय आहे? कविता पाठ करणे, त्यानंतर पाठाखालचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न वहीत लिहिणे, सोडवणे. याबाबत काही अडचण आली तर मला फोन करणे. त्यानंतर आपण बघितलं ॲक्टिव्हिटी टाईम. इथे काय ॲक्टिव्हिटी करायची आहे? आपल्या घरातील कोणतेही 5 वस्तूंचे कार्ड बनवायचे आणि ती वस्तूजवळ ते कार्ड ठेवायची. ही ॲक्टिव्हिटी करत असताना याचं शूटिंग काढायचं आणि त्या शब्दाचं नाव घ्यायचं. तुमच्याकडे समजा म्हणायचं टेबल, मग ते असं नाव दाखवायचं, टेबल टेबल टेबल, आणि टेबलजवळ ते कार्ड नेऊन ठेवायचं. मित्रांनो, आज आपला 4था दिवस. कोरोनामुळे शाळा बंद झाल्यामुळे हा आपला दुसऱ्या टप्प्यातील 4था दिवस आहे. काही मुलं नियमित अभ्यास करत आहे, पण काही मुलांना अजून नियमित अभ्यास करायला सुरुवात केलेली नाही. पालकांना वेळ मिळत नाही, पालकांची धावपळ आहे, सर्व गोष्टी मान्य आहे. हिवाळा आहे, शेतात कामाचे दिवस चालू आहे, तरीसुद्धा थोडासा वेळ काढून आपल्या पाल्याचा थोडासा अभ्यास करून घ्यावं ही विनंती. कारण मुलं अभ्यासापासून दूर जाता कामा नये. कदाचित शाळा 4 दिवसात उघडेल, 8 दिवसात उघडेल किंवा अजून 15 दिवस लागतील, तर तोपर्यंत मात्र आपल्याला ऑनलाईन अभ्यास, ऑफलाईन अभ्यास याच्या मदतीने मुलं शिक्षण प्रवाहात ठेवायचे आहे. यापूर्वी अशा परिस्थितीतून आपण गेलेलो आहोत. तुम्ही खूप सहकार्य केलं आहे, त्यामुळे आपल्या वर्गाची गुणवत्ता ही अतिशय छान आहे. वर्गात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्याचं कौतुकसुद्धा केलेलं आहे आणि असंच आपल्या विद्यार्थ्याचं कौतुक व्हावं, आपल्या पाल्याचं कौतुक व्हावं असं तुम्हालाही वाटतं आणि विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं शिक्षक म्हणून असं मलाही वाटतं. त्यामुळे तुमची साथ, तुमचे प्रयत्न, तुमची मेहनत ही खूप गरजेची आहे आणि ती आहेच. तुम्ही तुमच्या पाल्याचा नियमित अभ्यास करून घेतात ही बाब प्रशंसनीय आहे. तर ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी मागील अभ्यास पाठवायचा आहे. जे नियमित करतायत त्यांनीसुद्धा नियमित अभ्यास पाठवायचा आहे. कोरोनाचे जे नियम आहेत ते सर्वांनी पाळायचे आहेत. सर्वांनी सुरक्षित राहायचं आहे. माझे आरोग्य माझी जबाबदारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या गोष्टी लक्षात ठेवून कोरोनाचे सर्व नियम पाळूया, सर्व सुरक्षित राहूया. याबरोबरच आपला हा आजचा घटक संपत आहे. उद्या पुन्हा भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.